आणि जर ओबीसीला डावललं तर खूप मोठा राजकीय परिणाम होईल. कदाचित राजकीय भूकंप होऊ शकतो. पवार साहेबांनी स्टेटमेंट देणं चुकीचं होतं. छगन भुजबळ हा पूर्वीपासूनच राजकीय क्षेत्रातलं हे आहे, नेता आहे तो. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महाराष्ट्रात फडणवीसचं सरकार आलं. फडणवीस पर्व जे आहे ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळालं. त्यांचं मंत्रिमंडळही स्थापन झालं, खाते वाटप झालं. परंतु यामध्ये आपण सर्वांनीच पाहिलेले आहे की मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मोठी नावं जी आहेत ती गायब करण्यात आलेली आहेत. त्यांना संधी जी आहे ती पुन्हा मिळालेली नाहीये. आणि त्यातलंच एक मोठं आणि सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळातून डावललेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांच्यामध्ये एक शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. उघडपणे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, सर्वसामान्यांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. छगन भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलेलं नाहीये, तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी योग्य केलं की अयोग्य केलं? चुकीचं केलं. कारण की आज त्यांच्यामुळे फार ओबीसी मतदान हे फार जास्त प्रमाणात झालं होतं आणि ओबीसीचा मोठा चेहरा असल्यामुळे छगन भुजबळला डावलणं हे फार अजित पवारांना म्हणजे महागात पडू शकतं असं मी सांगणार नाही. कारण की पवार साहेबांचं आजचं स्टेटमेंट होतं की आमचं 235चं सध्या बहुमत आहे आणि कोणी एखादा आमदार नाराज झाला तरी का सरकार म्हणजे असं पडण्यासारखं म्हणजे असं काही नाही आहे. पण पवार साहेबांनी ते स्टेटमेंट देणं चुकीचं होतं. कारण की त्यांनी भुजबळ साहेबांनाच म्हणजे संबोधून हे स्टेटमेंट केलेलं आहे. ना जे आपले छगन भुजबळ बद्दल आपण काही एवढं काय नक्की सांगू शकत नाही. आणि राजकारणात मी एवढा इंटरेस्ट घेत नाही. भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान दिल्यामुळे अजितदादांचा निर्णय हा अयोग्य आहे. पण त्यांनी तरुणांना संधी दिली, मग तुम्हाला काय वाटतं ते बरोबर केलं की? तरुणांना संधी म्हणजे अनुभवी नेता असावा लागतो राजकारणात. छगन भुजबळ हा पूर्वीपासूनच राजकीय क्षेत्रातलं हे आहे, नेता आहे तो. यातून सोडून ते आले त्याच्यामध्ये म्हणजे अयोग्य. शरद पवारांमधून सोडून आले, ते इकडे चांगलं होईल का मंत्रिपद भेटेल म्हणून ते आले आपल्या याच्यामध्ये अजित पवारांबरोबर. ते अयोग्य आहे, त्यांनी चांगलं नाही केलं ते. मला वाटतं की असायला हवे होते छगन भुजबळ, म्हणजे कारण ते सिनियर आहेत, अनुभवी आहेत, त्यामुळे त्यांचा तेवढा मान राखला पाहिजे होता. अयोग्य आहे, कारण ते एक ज्येष्ठ पण आहेत आणि ओबीसी मधले आहेत, म्हणून त्यांना दिलं पाहिजे होतं. आता जर महाराष्ट्रातला ओबीसी नेता मोठा कोण असेल तर तेच आहे. कुठेही जा, इथं असं नाही, महाराष्ट्र राज्याचं नाही, गोव्यात पण गेलं ना तर त्यांचा प्रभाव आहे. आणि जर ओबीसीला डावललं तर खूप मोठा राजकीय परिणाम होईल. कदाचित राजकीय भूकंप होऊ शकतं, असं माझं मत आहे.